पाटील हा पाटील बापरे बाई पाटील आम्हाला गुन्हा केले की लाकडे हत्या करूचे आम्ही गुन्हा करून हत्या काढले आमच्या वंचित आणि येड्या लोकांना पहिलंच नाही काँग्रेस दोन कुणी सुद्धा मला रात्री डेप्युटी कमिशनर येऊन विचारण्याचा प्रयत्न केला होता. हे जे पोलीस आहेत त्या पोलिसांनी आमच्या शेतकऱ्याच्या घरावरती नांगर फिरवायचा प्रयत्न करू नका. तुम्ही शेतकऱ्याच्या लक्षात अगोदर लक्षात ठेवा. त्याला माफी मागण्यासाठी तुम्ही काय प्रमाणे आम्ही म्हणालोय शेतकऱ्याला नियमित करा. नसेल तर त्याच्यावर कमिशनर नेमा एक समिती नेमा. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेली लोकशाही आहे. तर कायद्याला तो शिव्या देत असेल आम्हाला तुम्ही सांगू नका. तुम्हाला माहित नाही 25 शेतकऱ्यांमध्ये आंदोलन तुम्ही पाटलाच्या पावलात का उकडून टाकतो. पैकी एकच आम्ही तरी पहिलं कलेक्टर होतो. पाटील तुम्ही ते वकील आहात. तुम्ही एखादा माणूस जर गुन्हेगार असेल तर तो गुन्हेगार म्हणून सांगा वकील तुम्ही तहसीलदार साहेब तुम्ही या गुन्हा दाखल करा. त्यांच्यावर तालुक्याचे दंडाधिकारी आहात. जर दंडाधिकारी जर अशा पद्धतीची वर्तणूक करत असेल गुन्हेगाराला पाठीशी घालत असेल पण तुमच्याकडे काय तर पोलीस फरक कळत नसेल आणि आमच्या घरावरती नागर फिरवण्याचं आमच्याशी उद्धट वागणं करत असेल तर आम्ही उठणार नाही. पण आमच्या गोळ्या झाड आमच्या अंगावरती पण माफी झालीच पाहिजे. आमची पहिली मागणी आहे. 2 वर्ष झालं गेल्या वर्षी तुम्ही फिरले, या वर्षी तुम्ही फिरले. आमचा 18 टन ऊस गेले. एकेकाचं 200 टन गेले. एक गोरगरिबाचं घर मारून तुम्ही किती रुपयाचा 50 टनचा ऊस गेलेला आहे. रुपये राहू द्या, हाताने राहू द्या. माझं बिल राहू द्या. काय नाव काय आपलं? सुनंदा प्रकाश कस्तुरे. कुठं आलं? अंदूर. अच्छा तुझा उस्मान काटे घेऊन मारतो. तुम्ही काय थांबू उभारायला? आम्हाला चाडू बोलायची काय गरज आहे तुमची? आमचा हप्ता बिल टाका. आम्ही सगळे शेतकरी माघारी फिरतो. आम्हाला गरज नाही इथं उभा टाकायचं. आमचं बिल आमचा आत्मा उरलेला म्हणून आम्ही इथं उभा टाकला. गडी माणसं बाया लेकरं बाळा माझे लेकरं बाळा सहित आम्ही रानात राबतो. रात्रंदिवस रानात राबतो. पाणी घेतो उसाला ट्रकवाली याचं 10,000 घ्या तेव्हा तुमचं तोडतो. 2-2 किलो मटण घ्या तेव्हा तुमचं तोडतो. म्हणायचं घ्यायचं निघून जायचं. सगळ्यांनी घरं भरायचं आणि ह्या कारखान्याने शेवट घरं भरून घ्यायचं. आज इथं का बसला रस्ता? मिळण्यासाठी बसला. आमचं म्हणणं एकच आम्ही 2 दिवस झालं. काय झालं नेमकं? आमचं एकच आम्ही ह्या आंदोलनाला दुसरा दिवस आहे. गोकुळ कारखान्याचे दत्ता शिंदे यांच्याकडे आमचे 100 कोटी येणं आहे. त्या 100 कोटी येण्यासाठी आम्ही 6 महिने झालं निवेदन देतोय. मान्य जिल्हाधिकाऱ्याला देतोय, साखर आयुक्ताला देतोय, कारखानदाराला देतोय. त्यांनी दाद दिले नाही म्हणून आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्याला किंवा शिपीला पत्र देऊन आम्ही उपोषणला बसलो. पण रात्री उपोषणला काल उपोषणला बसलो. आज दुसरा दिवस उखाडा आहे. 44 डिग्री टेम्परेचर आहे म्हणून आम्ही काय केलं पेंडल मारासाठी वर आता पेंडल टाकणार होतो. तेवढ्या पोलीस गाडी आली सदर बरात पोलीस स्टेशनची आणि आम्हाला ढवळे साहेब व्यवस्थित बोलत होते आणि पाठीमागे पाटील होते. ते तुमचं फेकून देईन, तुमचं उडून टाकेल असे जर शब्द असंविधानिक जर शब्द वापरत असेल मग आम्हाला लोकशाहीमध्ये आम्हाला जगण्याचा अधिकार आहे का नाही? आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या उसाचे पैसे मिळाले पाहिजे आणि त्या पाटलाने त्या पाटलाने माफी मागावी. बस आमचं म्हणणं एकच आहे. ते पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत ना त्यांनी माफी मागावी त्यांनी की बाबा आम्ही चुकलो, आम्ही बोलायला नको. किती बिल थकीत आहे? आमचं साधारणपणे 100 कोटी थकीत आहे. नाही समजा माफी नाही मागितली माफी नाही मिळत
आम्ही उठणार नाही इथून. का बरं तुम्ही का बरं माफी का बरं घेत नाही तुम्ही का बरं दंडाधिकारी का बरं माफी मागायचं हा तुम्हाला हिथं लागलं जखम हिथं लागले ना औषध इकडे लावू द्या का असं आहे का मला हिथं लागले आणि औषध इकडे लावल्यावर हे येडाय का म्हणतील मग तहसीलदार साहेबांनी त्याला पाठीशी घालायची गरज आहे पोलीस काय करणार हो पोलीस त्यांचं काम मग करतात. पोलिसांनी मग आम्हाला कसं बोलावलं? उद्धट बोलावलं पोलिसांनी हा? रात्री एकतर रात्री त्याने रात्री आमच्या महिला 7 महिला असताना त्यांनी रात्री संरक्षण दिलं नाही मग आम्हाला असं वागणूक देतात का म्हणजे तुम्ही दत्ता शिंदेच्या ऐकण्यावर करत का असं करता का तुम्ही